माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे ग अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू ती पोरगी घरात नाही. घरात नाही म्हणजे? ती नाही, तिचं सामान भी नाही. तू कुठेच जात जाऊ नको, त्यांना करमत नाही तुझ्याशिवाय. अमृताताई पळून गेल्या. एकदा आपलं लग्न झालं ना की नक्कीच ही दोन्ही घरं पुन्हा एकत्र येतील अमृता. खरंच असं होईल आर्यन? मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. मी खूप घाईत आहे, नंतर करेन फोन. राजहट्ट आणि बालहट्टासमोर कुणाचं बी काय बी चालत नाही. 12च्या मुहूर्तावर लग्न आहे माझं अमृताशी. वहिनी साहेब, काय? बाहेर कोणीतरी बाईसाहेब आलेत. त्यांना तुम्हालाच भेटायचंय. त्या बाईला काहीतरी नावगाव असेल ना? त्या म्हणाल्या अहिल्या वहिनी साहेबांना सांग की युगंधरा सरतापे आलेत म्हणून. मी पण फोन घेत नाहीये. मामनदादांचा पण फोन नाही आला अजून. मला कळत नाहीये काय करू मी. पांडुरंग आणखी किती परीक्षा पाळणार आहेस माझी. जानकी, तू आधी शांत हो बघू. मला नाही बघवत तुला असं. कशी शांत होऊ आहे मी? हा, आणि का शांत होऊ? आणि मला शांत बसून चालणारच नाही. मलाच काहीतरी केलं पाहिजे. मी आलेच. जानकी, ए पोरी, माझं ऐक. ए जानकी, अगं कुठे चाललीस तू? हे बघ, कुठे बी जायची गरज नाही आणि तुला काय बी सुचणार नाही. अगं ते वामन साहेब आहेत ना, ते करतील की फोन. आणि उगाच तू जाऊन घोळ वाढवू नकस. बाबा, मी आता घरात नाही थांबू शकत. मी जाते आणि बघते. जानकी, पांडुरंगा, माझ्या लेकरांना तू सांभाळ र बाबा. अरे वा, आज युगंधरा सरतापे आमच्या घरात. माझा मुलगा कुठे अहिल्या? का? काय झालं? रस्ता चुकलाय का? वयाने मोठा दिसतो. हे बघ, मला माहितीये तू त्याला हाताशी घेऊन खेळी खेळतीयस. तुम्हाला काय तुमचा मुलगा खूप मोठा खेळिया वाटतो का? मला माझा मुलगा काय वाटतो हे तुझ्यासाठी महत्वाचं नाहीये. फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. युगंधरा बाई, हे माझं घर आहे, माझं स्वतःचं. तुम्ही भाड्याने दिलेल्या फ्लॅट मध्ये राहत नाहीये या आवाजात बोलायला. मी कुठल्या आवाजात बोलू शकते याची कल्पना नाहीये तुला अहिल्या. माझ्या नादी लागू नकोस, नाही तर तुझी अशी धूळधाण करीन की तुला जन्माला येण्याचा पश्चाताप होईल. हे बघा युगंधरा बाई, तुम्ही आता जे काय बघायचंय ना ते मी नाही तू. या सगळ्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे अहिल्या, तुला आणि या घरातल्या प्रत्येक माणसाला. माझ्या घरात इतक्या मोठ्या आवाजात बोलायची हिंमत कशी झाली तुझी?
मुळात तू या घरात पाऊल ठेवलंसच कसं? का तू सुद्धा एक दिवस असाच माझ्या दारात आला होतास, विसरलास? नरसिंह, माझी खात्री आहे तुम्ही लोकांनी मिळून माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलाय. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय हे मला आधीपासून माहित होतं, पण त्याची प्रचिती आज आली. 4 दिवस, 4 दिवसापासून आर्यन घरातनं गायब आहे. फोनही उचलत नाहीये. माझी खात्री आहे तो रमावतीला केलाय. तुम्ही लोकांनी नक्की त्याचं काय केलं नरसिंह? तुझ्या घरातलं कोणी बेपत्ता झालं की त्याला शोधायला तू माझ्याच घरात काय येतेस? कारण एखाद्याला घरी बोलवून त्याचा विश्वासघात करणं ही तुझी जुनी सवय नरसिंह. हे बघ, उगाच काहीतरी जुने वाद उकरण्यापेक्षा स्वतःच्या दिवट्याला थांबवा. आणि त्याचा पत्ता काय विचारतेस? रमावतीमधून कधीच हुसकावून लावलं त्याला मी. हुसकावून लावलेस का? त्याचं काही बरं वाईट केलंस नरसिंह? युगंधराबाई, तोंड सांभाळून बोला. तुमच्या दिवट्याला काहीही झालं नाहीये. मला माहितीये कुठे येतो तो आणि अमृता, दोघंही. आर्यनचा फोन आला होता मला. भाऊजी, ते दोघंही आज दुपारी जांभूळवाडीमध्ये लग्न करतायत. ते दोघंही आज दुपारी जांभूळवाडीमध्ये लग्न करतायत. वराच्या गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हाला गाफील ठेवायला आलीस काय? आता बघू तुझ्या मुलाला कोण वाचवतंय ते. साहेब, मध्ये बोलतो, माफ करा, पण मला वाटतं इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण जांभूळवाडीला निघूया. युगंधरा, असलं घाणेरडं कृत्य करून माझ्या मुलीला माझ्यापासून लांब नेऊ पाहतेस. तुझं अख्खं खानदान संपवून टाकेन मी. खानदान संपवेन. तुझं अख्खं खानदान संपवून टाकेन मी. खानदान संपवेन. या बाई, या या या, सावकाश या. हे घ्या सुनबाई, चला. या, ऐका आता. मगा काय छान हसत होतीस, आता काय चेहरा पडला तुझा? नाही काका, तसं काही नाहीये, पण तुझ्या मनाला काय वाटत असेल हे कळतंय मला, पण कुणाला बी घाबरायचं कारण नाही. हे घे, हे मंगळसूत्र. एकदा का आर्यन बाबानं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तू सरतापे घराण्याच्या बरोबर आहेस. तुझ्या बाबांकडनं तुला काय बी त्रास होणार नाही. हा चन्या काका तुझ्या पाठीशी उभा आहे. चल, तयार व्हा. काका, या सगळ्याची काय गरज होती? अगं, हे तर काहीच नाही. तर हे मला जमेल तेवढं आणले. हे साडे दागदागिने. तुम्ही दोघांनी हे असं लग्न करायचं ठरवलं म्हणून, नाही तो सोन्यानं मडवली असती तुला. मी जातोय. ही पोरगी तुला तयार करेल. हा, चल. आर्यन? आर्यन,
कुठे आहेस तू? जानकी मी मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. विश्वासघात केलास तू माझा. मला फक्त एवढं सांग, अमृता कुठे आहे? कुठे असणार ती जानकी? माझ्या बरोबरच आहे. आणि हे बघ, मी काही तुझा विश्वासघात वगैरे केलेला नाही. सगळी परिस्थिती मी तुला आधीच सांगितली होती. आर्यन, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. जानकी, तुला जर माझं काही ऐकायचंच नसेल तर तुला हे कसं कळणार की आज अमृता आणि मी लग्न करतोय? आज अमृता आणि मी लग्न करतोय. काय? तुला निमंत्रण द्यायलाच फोन केला होता, कारण आमच्या दोघांसाठीही तू इथे असणं खूप गरजेचं आहे जानकी. जांभूळवाडीच्या राम मंदिरात दुपारी 12च्या मुहूर्तावर आमचं लग्न आहे. तुला लाज नाही वाटत असं बोलताना? जानकी, लवकर ये, वाट बघतोय तुझी. आज अमृता आणि मी लग्न करतोय. जांभूळवाडीच्या राम मंदिरात 12च्या मुहूर्तावर आमचं लग्न आहे. जानकी, काय मज्जा असते ना ग लग्न म्हणजे. तुला माहितीये, आधी ना मला लग्न म्हटलं ना की खूप बोर व्हायचं ग. म्हणजे ना मला असं वाटायचं, का लोक एवढी नटतात, का उगाच ते नवरा आणि नवरीचं बुजगावणं करून ठेवलेलं असतं. मी तर ठरवलं सुद्धा होतं की मी रजिस्टर मॅरेज करणार. पण आता नाही वाटत मला तसं. इनफॅक्ट मला ना आता खूप छान वाटतंय ग. म्हणजे बघ ना, तुम्ही सगळे खूप खुश आहात, छान नटलाय. मला तर खूप मस्त वाटतंय आता. अरे कुठे काय बोलावं, काही कळतं का? ए ताई, तू गप्प बस. हा, कळलं का? आज अमृताताईचं लग्न आहे. काय अमृताताई, बरोबर आहे ना? आज काही केलं तरी चालते. करेक्ट आहेस तू बिंदास काहीही बोल, हम तुम्हारे साथ है. चला चला. हे काय चाललंय तुमचं इथे टाइमपास? हा? आणि अमृता, आज लग्न आहे तुझं, जरा नवऱ्या मुलीसारखी वाग. हं? ओके, ठरलं. आज मी नवऱ्या मुलीसारखं वागणार. हं? कशी दिसते मी? चिकणी. अरे देवा, काय झालंय का तुम्हाला हसायला? काही नाही. अरे आत्ता जस्ट तू येण्याआधी ना मी चिकणी दिसण्यावरच एक किस्सा झाला होता. हो. बरं, ते जाऊ दे. आता आरशात बघून मला सांग, काही राहिलंय का? हॅलो. जना, आर्यनला फोन दे. मी मगासपासून त्याला फोन करते, तो फोनच उचलत नाहीये. अगं काय बोलतेस काय तू? मी इथं कोल्हापूरला आहे चुलत्याकडे. जना, खोटं बोलू नकोस. मला सगळं कळलंय. आर्यन तुझ्या बरोबर आहे. दे त्याला फोन. आणि तू माझा विश्वासघात केलास जना. या विषयावर मी तुझ्याशी नंतर बोलेन. आणि या प्रकरणात जे आहेत ना, त्या कुणालाही मी सोडणार नाही, लक्षात ठेव. आर्यनला फोन दे. बरं, आता तुला समजा कळलंच आहे, एवढा अखंड तांडव करायची काही गरज नाही. आम्ही काय पाप वगैरे केलेलं नाही. मी आता तुझ्या सुनेलाच घरी घेऊन येतो. तुला जे काय बोलायचं तेव्हाच बोल. काय जना, माझं डोकं फिरवू नकोस.
मी आताच नरसिंहाच्या घरी जाऊन तमाशा करून आलेले. काय गरज होती एवढं समज करायची? आता सुनबाई घरात येते, तिच्या स्वागताची तयारी कर. हा बोल जानकी. वामन दादा, तुम्ही कुठे आहात? ते गावात चौकशी करतोय. तुला काही कळलंय? अमृता आणि आर्यन जांभूळवाडीच्या राम मंदिरामध्ये लग्न करताय. काय? तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा, आपल्याला हे थांबवलं पाहिजे. निघतोय मी, लगेच निघतोय. एक काम कर, तू लगेच निघ, ताबडतोब तिथे पोच. मीही पोचतोय. मी पोहोचते. शंभर पाप भरली तुझी युगंधरे. आता परमेश्वर सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिलायस तू. भोग आपल्या कर्माची फळ. साहेब, तुम्ही शांत व्हा असं तर मी म्हणू शकत नाही, पण निदान मला ड्राईव्ह करू द्या. तुमची मनस्थिती ठीक नाहीये. फालतू बडबड बंद करा. काही होणार नाही मला. मी मरणार नाही आणि तुम्हालाही मरू देणार नाही वाकणेस. आता मरण येणार आहे त्या युगंधरेचं. वाकणेस, कमिशनर साहेबांना फोन लावा. ती जी सगळी पाप आहेत ती उकरून काढा. पक्षश्रेष्ठीनं विकत घ्या. पाहिजे तेवढा पैसा होता, पण मला रिझल्ट हवे आहेत. कळलं का? त्या युगंधरेला पळता भुई थोडी झाली पाहिजे. प्रेस जाळून टाका तिचा. खाक करून टाका तिची प्रॉपर्टी. तिच्या मुलालाही जाळून टाका. सोडणार नाही मी आता कोणालाही. साहेब, आपण तिथे पोहोचू तर खरं. बरं, त्या मुलाला तर सोडायचं नाहीये. परिस्थिती बघून ठरवूया आपण त्याला कसं मारायचं ते. उगाच गडबड करून आपला निर्णय नको चुकायला. ही वेळ शांतपणे बसून चर्चा करण्याची नाही वाकणीस. नाही तर आपण आयुष्यभर चर्चा करत बसू. आणि तो हरामखोर मुलगा माझ्या मुलीला. नाही वाकणीस, कमिशनर साहेबांना फोन लावा आत्ताच्या आत्ता. ठीक आहे साहेब. अरे बाबा, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय जणू. चला भटजीवा, चला चला सुरू कर की. तयारी झालेली आहे. कन्यादान कोण करणार आहे? तुझ्या बापालाही तुझ्याशिवाय आयुष्य नाही आहे बाळा. नो, तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं काका. काही बोलू नकोस. तसं असतं तर पहिल्यांदा मला मिठी मारली असतीस. ती आधी तुम्हाला कशाला मिठी मारेल? तिच्या वडिलांना भेटेल ना. का भेटेल म्हणजे? काय का अमृता, कुणाची मुलगी आहेस तू? तुझी.
मी करतो की. तुला चालेल ना पुरी? मग झालं तर मग चला. आर्यन बाबा, वामन काका तू एक शब्द बोलू नकोस. आज सगळ्या आपल्यांना परक करून या परक्यांना आपलं त्याला निघाली असतो.